कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शिवाच्या कालभैरव रूपाची उत्पत्ती झाली. ज्या दिवशी ब्रह्मयोग तयार होतो, कालभैरव हे मंत्र तंत्राची देवता आहे. त्यामुळे या दिवशी मंत्र सिद्ध केले जातात. कालभैरवाच्या पूजेने जीवनातील सकारात्मकता दूर होते. वाईट शक्ती, नजर दोष आपल्या जवळ पण येत नाहीत. त्याचप्रमाणे ग्रहदोष, पीडा, आजार, शत्रुपीडा इत्यादी सर्व संकटांपासून कालभैरव आपलं रक्षण करतात. कालभैरव हा शंकराचा अवतार असून कालभैरवनाथ, भैरव, बहिरीनाथ अशी त्यांची अनेक नावे आहेत. भैरव हा देवीच्या शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळेच सर्व शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचं स्थान असतं. त्यांचं वाहन शिवान म्हणजे कुत्रा आहे. त्यांच्या हातामध्ये खटवांग त्रिशूळ आहे. ते रुद्र म्हणजेच शिवाचा अवतार आहे. कालभैरवनाथ हे कठोर शिस्तीचे दैवत आहे. त्यांना खोटं नाटं अजिबात चालत नाही. मात्र आपल्या भक्तांवर ते नेहमी कृपा करतात. देवीसाठी आपले वडील दक्ष राजा यांच्या हवन कुंडात साधी गेली तेव्हा भगवान शिवांना रागानावर झाला नाही आणि दक्षराजाला दंडित करण्यासाठी त्यांनी आपल्या अंशावरचा कालभैरव रूपात ते प्रकट झाले. कालभैरवाने दक्षराजाला मग दंडित केले. तर 2023 साली कालभैरव जयंती आली आहे 5 डिसेंबर रोजी. तिथीचा प्रारंभ होतो आहे 4 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 9:59 आणि तिथी समाप्ती होणार आहे 6 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12:37 या दरम्यान आपण कालभैरवनाथांची पूजा, आरती, आराधना अवश्य करावी. आपण ती घरी देखील करू शकता. जवळपास कुठे कालभैरवनाथांचे मंदिर असेल तर मंदिरात जाऊन करावी. कालभैरवनाथांची जी मंत्र साधना केली जाते ती निश्चित काळात केली जाते, म्हणजेच दिवसाच्या 8व्या प्रहारात केली जाते. तर पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. आपल्या जवळपास कुठेही कालभैरवनाथांचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावे. मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. कालभैरवनाथांचा 1 नारळ, काळे तीळ, उडीद अर्पण करावे. त्यासोबत थोडीशी खडीसाखर ठेवावी. शक्य झाल्यास कालभैरवनाथांची आरती म्हणावी. आपल्या जवळपास जर कुठे कालभैरवांची मंदिर नसेल तर आपल्या देवघरातच कालभैरवनाथांची पूजा आणि दर्शन करून घ्यावे. स्तोत्र मंत्र पठण करावे. या दिवशी कालभैरव अष्टकाचे 11 पाठ अवश्य करावेत. 11 न जमले तरी 1 पाठ कमीत कमी मनापासून करावा. त्यानंतर ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनाय मृत्युर्मोक्षीयमामृतात् या महामृत्युंजय मंत्रांचा शक्य होईल तितका पाठ करावा. त्याचप्रमाणे या दिवशी भैरवनाथांचा संकटनाशक अतिशय प्रभावी असा मंत्र ओम हौं शं गं गं शं खं महाकालभैरवाय नमः या मंत्राचा शक्य होईल तितकं पठण आपण अवश्य करावे. सर्व स्तोत्रा आणि मंत्राचे व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहेत. दिवसभरात केव्हा पण आपण हे मंत्र साधना अवश्य करावी. रात्री मात्र निश्चित काल मुहूर्तावर आपल्याला एक विशिष्ट हवन सेवा करायची आहे. तर हवनाची सामग्री होमकुंड किंवा मातीची कुंडी, समिधा आणि नारळाच्या शेंड्या
शुद्ध दूध, 1.25 पावशर अख्खे उडीद, 50 ग्रॅम काळे तीळ. तर कालभैरव जयंतीच्या दिवशी रात्री 11:40 ते 12:33 या वेळेत हवन करावे. प्रथम देवाजवळ दिवा लावावा आणि होमकुंड प्रज्वलित करावा. चमच्यामध्ये शुद्ध तूप घ्यावे आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ नमः शिवाय म्हणून स्वाहाकार करावा. चमच्यामध्ये किंवा हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यावे आणि ओम श्री कालभैरवाय नमः शिवाय म्हणून स्वाहाकार करावा. हा स्वाहाकार कमीत कमी 21 वेळा करावा. ओम होम शम गम गम शम खम महाकाल भैरवाय नमः शिवाय म्हणून स्वाहाकार करावा. हा स्वाहाकार देखील कमीत कमी 21 वेळा करावा. ओम शांती महाकाल भैरवाय नमः शिवाय म्हणून स्वाहाकार करावा. हा स्वाहाकार कमीत कमी 21 वेळा करावा. शेवटी 1.25 पावशर अख्खे उडीद थोडेसे हातामध्ये घ्यावेत आणि चमच्यामध्ये घेऊन ओम काल भैरव अष्टक म्हणून स्वाहाकार करावा. हा स्वाहाकार कमीत कमी 21 वेळा करावा. कालभैरवनाथ हे दुष्ट प्रवृत्तींना कठोर शासन करण्यासाठीच अवतरले होते. त्यामुळे कालभैरवनाथांची अशा पद्धतीने सेवा केल्याने आपले जर एखाद्या व्यवहारात फसवणूक झाली असेल, आपल्या घरी चोरी झाली असेल किंवा आपल्या घरी चोरी होऊ नये म्हणून एखाद्याकडे आपले पैसे अडकले असतील, नोकरी व्यवसायाचे ठिकाण कोणी आपल्याला मुद्दामहून त्रास देत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये कालभैरवनाथांची पूजा किंवा उपासना करावी. हवनाची राख कशी वापरावी? हवनाची राख दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घराच्या आजूबाजूला आवारात पसरून टाकावी. यामुळे वाईट शक्तीपासून, वाईट नजरेपासून आणि चोरांपासून, वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून आपले घर सदैव रक्षण होईल. काल अष्टमीला कालभैरवनाथांची सेवा करण्याचे अनेक महत्त्व आहेत. या दिवशी कालभैरवनाथांची पूजा केल्याने शनिदेवाची कृपा होते, राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो, ग्रहदोष पीडा कमी होते आणि आपल्या घरांमध्ये सुख, शांती, समाधान नांदते. तर काही उपाय आहेत, आपण ते पाहूयात. उपाय काय आहेत ते? तर काल अष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला चपाती, त्यावर थोडीशी साखर अवश्य द्यावी. असं केल्याने शनिदेवाची कृपा होते. शक्य झाल्यास या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असं केल्याने ग्रहदोष पीडा कमी होईल आणि आपल्या घरांमध्ये सुख, शांती, समाधान नांदते. आपल्या जवळपास कुठेही कालभैरव मंदिर असेल, त्या मंदिरात जाऊन कालभैरवनाथांना शेंदूर, तेल आणि नारळ अवश्य अर्पण करावा. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या दिवशी याचकांना म्हणजेच भिकाऱ्याला अवश्य दान करावा. कालभैरवनाथ हे भौतिक सुखाचे दैवत आहेत. कालभैरवनाथांची भक्ती केल्यामुळे आपल्याला भौतिक सुख लागते. कालभैरवनाथांची कथा, कालभैरवनाथांची उपासना केल्याने किंवा कालभैरव अष्टकाचं नुसतं पठण केल्याने भूतबाधा, पिशाचबाधा करणे किंवा बाहेरच्या जगात असतात त्यापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण होतं. शत्रुपीडेपासून आपलं रक्षण होतं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, कुठलीही समस्या असेल, आर्थिक समस्यांचे निवारण होतं. आपली जर कुठे फसवणूक झाली असेल, ही शत्रुपीडाच असते. कुठे पैसे अडकले असतील, कोणी आपल्याकडून कर्ज घेतला असेल, उसने पैसे घेतले असतील आणि तो मनुष्य पैसे देत नसेल, अशाही काही समस्या असतात.
त्याचप्रमाणे घरादारात शत्रू निर्माण होणे या सर्व गोष्टींचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्रास होत असतो. आपल्या घरामध्ये सतत भांडण होत असतील, कल होत असतील, त्याचं मूळ कारण असतं पितृदोष. कालभैरव अष्टकाच्या पठणाने पितृदोष देखील नाहीसा होतो, कमी होतो. त्यासाठी आपल्याला कालभैरवनाथांची साधना उपासना करायची आहे. उपासनेची पद्धत अत्यंत सोपी आहे. कालभैरव अष्टक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. छोटे स्तोत्र आहे. ते स्तोत्र आपण सिद्ध करावं, त्याचं पठण करावे. नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत, अडथळे असतील, त्याचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. कालभैरव कोण आहेत? तर कालभैरव हा भगवान शंकरांचा 5वा अवतार मानला जातो. क्रोध भैरव, चंड भैरव, प्रचंड भैरव, उन्नत भैरव, अस्मारक भैरव ही त्यांचीच रूपे आहेत. प्रथमदर्शनी त्यांचं रूप उग्र असलं तरी भक्तांच्या हाकेला ते धावून जातात. ते श्याम वर्णाचे असून त्यांना 4 हात आहेत. त्रिशूल, खड्ग, खापर आणि 4थ्या हातामध्ये ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक त्यांनी धारण केले आहे. त्यांचे वाहन कुत्रा असून वेशभूषा भगवान शंकरासारखीच आहे. संपूर्ण अंगावर चिता भस्म लावलेलं, कमरेभोवती व्याघ्र चरण म्हणजेच वाघाचं कातडं आणि गळ्यात रुंडमाला धारण करणारे कालभैरव हे प्रथमदर्शनी कोणाच्याही मनात भीती उत्पन्न करतात आणि म्हणूनच त्यांचे उपासना करणाऱ्याला शत्रुपीडेचे भय राहत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर नक्की एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.